नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, बीड मधून मारहाणीचे प्रकरण, हत्येचे प्रकरण, खंडणीचे प्रकरण हे आपण आजपर्यंत पाहिलेले आहेत. परंतु आता एक काही वेगळंच प्रकरण समोर येत आहे आणि त्यामध्ये आज लग्न असणाऱ्या म्हणजे 20 एप्रिलला लग्न असणाऱ्या मुलीनं आत्महत्या केलेली आहे. ते नेमकं घडलंय काय त्या मुलीसोबत आणि हे कशामुळे घडले, याच्यामधला आरोपी नेमका कोण आहे, हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता निर्माण होतो, कारण रोज एक नवीन नवीन माहिती आणि ती पण अशी तशी नाही तर धक्कादायक माहिती समोर येत आहे. रोज कोणाला तरी मारलं जाते, कोणाचा तरी खंडणी मागितली जाते, कोणाचं तरी शोषण केलं जाते, कोणाची तरी छेड काढली जाते. अशा प्रकारच्या बातम्या ह्या बीड जिल्ह्यामधून सतत येत असतात आणि चांगल्या बातम्या त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातून झाकल्या जातात आणि बीड जिल्ह्याचं कुठंतरी नाव हे अशा बातम्यामुळे, अशा कारणामुळे खराब होते. तर आजची जी घटना आहे ती एका मुलीसोबत घडलेली घटना आहे. तिचं अगदी लग्न ठरलं होतं आणि लग्न ठरलं, परंतु तिच्या जे आसपासचे लोक होते किंवा आसपासची जी टोळी होती, ते एका टोळीनं तिची छेड काढली आणि ती छेड इतकी भयंकर होती. ती टोळी होती, ती टोळी एखाद्या मुलीला ब्लॅकमेल करायची. तिचे वेगवेगळे फोटोज त्यांच्याकडे असायचे आणि ते फोटो एडिट करायचे, एडिट करून त्या मुलीला ब्लॅकमेल करायचे आणि ब्लॅकमेल करून इतका तिचा छळ करायचे की त्या छळामधून ती मुलगी आज टोकाचं पाऊल उचलायला सुद्धा भाग पडले त्या मुलीला. आणि ही छेड काढली, त्यानंतर ती घरी गेली आणि घरी गेल्यानंतर तिनं जीवन संपवून टाकलेलं आहे. परंतु यामध्ये आता बीड जिल्ह्यामधून एका आरोपीला सुद्धा याच्यामध्ये अटक झाली होती आणि त्या आरोपीला ज्यावेळेस अटक झाली त्याच वेळेस लगेचच त्याला जामीनही मंजूर झाल्याचं माहिती आहे. जामीनही मंजूर झालेला आहे. म्हणजे किती धक्कादायक परिस्थिती म्हणावं लागेल. ज्या आरोपीवर आरोप झालेत, ज्या आरोपीवर हे छेडछाडीचे आरोप झालेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झालेत, त्याच्यामुळे त्या मुलीचा जीव गेला अशा प्रकारचं सांगितलं जाते, बोललं जाते आणि त्याला लगेचच जामीन सुद्धा मिळालेला आहे. अशा प्रकारचं जर बीड मध्ये चालत असेल, जर टोळी ही एखाद्या मुलीला आत्महत्या करायला भाग पाडत असेल, तर बीडचे पोलीस प्रशासन, जर पोलिसांनी जर तक्रार केली असती कदाचित तर प्रशासनानं काही पाऊल उचललं असतं. परंतु जर त्या पोलिसांकडे गेलेलं नसेल, तर पोलिसांकडे सुद्धा हे प्रकरण गेलेलं जर नसेल तर नक्कीच यामध्ये पोलिसांची सुद्धा चुकी नसू शकते, कारण त्या मुलीनं जर पोलिसांशी संपर्क साधला असता तर पोलिसांनी याच्यावर जर कारवाई केली नसती तर पोलिसांना बोलणं योग्य होतं. परंतु ज्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला त्या आरोपीला लगेचच जामीन मिळाल्याची सुद्धा माहिती आहे. मित्रांनो, अतिशय धक्कादायक आहे. बीड जिल्ह्यामधून रोज एक नवीन नवीन बातमी आपण पाहत असतो आणि आज त्या मुलीचं लग्न होतं, म्हणजे 20 एप्रिलला त्या मुलीचं लग्न होतं आणि ती मुलगी लग्नाच्या दिवशीच आता आत्महत्या तिने केलेली आहे आणि तिचं स्वतःचं जीवन हे संपवून टाकलेलं आहे. मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटते या प्रकरणाबद्दल आणि या मुलीच्या आत्महत्येबद्दल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.